दरम्यान वाचाळवीर भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। तर ज्यांच्याकडे तक्रार करायची आहे त्यांच्याकडे करू, अशा शब्दात नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे। तर राणे हे हिंदुत्वासाठी काम करतात अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। असे बेताल वक्तव्य या ठिकाणी होऊ नयेत, जे ज्यांनी कुणी केले असतील ते बंद व्हावेत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादांनी या ठिकाणी मीडियाच्या समोर सुद्धा सांगितलं, जाहीर भाषणात सुद्धा सांगितलं आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आणि राज्याच्या नेतृत्वाकडे सुद्धा याबाबत असे बेताल वक्तव्य करणं हे बरोबर नाही, हे अतिशय चुकीचं चाललंय। याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। खरं आहे, शेवटी त्यांना अजितदादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। हिंदुत्वावर आमच्याकडून कुठलीही तडजोड होणार नाही। त्या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे। वरिष्ठांशी बोलले ते काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत, पण हिंदुत्वावर तडजोड नाही। मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध केला पाहिजे होता, एकदा तरी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता। ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येईल। मला असं वाटतं की अजितदादांनी कोणाकडे तक्रार केली आहे मलाही माहिती नाही, किंवा अशी तक्रार झाली आहे की हेही मला माहीत नाही, पण नितेश राणे हे हिंदुत्वाकरता काम करतात, ते हिंदुत्ववादी आहेत, ते अतिशय तडफेनं हिंदुत्वाचे विषय मांडतात। अर्थात हे विषय मांडताना कधीकधी ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात। त्या संदर्भात स्वतः नारायणराव राणे साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे, मी चर्चा केली आहे, त्यामुळे ते त्याची काळजी निश्चितपणे घेतील।